लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मताच्या दानातून उतराई होण्याचे काम करतोय खासदार धैर्यशील माने। शिरोळ येथे सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ संपन्न। तुम्ही दिलेल्या मताच्या दानातून परत उतराई होण्याचे काम मी खासदार धैर्यशील माने करतोय। सेवानिवृत्ती वेतनाचा प्रश्न सोडवत असताना तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। GR मध्ये जे काय असतं, एखादा शब्द चुकला तर खूप मोठा गोंधळ होतोय। ज्याप्रमाणे आंधळ्यांना हत्ती सापडल्यासारखं होतं। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अर्थ काढतो। एका शब्दाचे अनेक अर्थ निर्माण होतात। प्रशासन कायद्यामध्ये अधिकारी ज्या ज्या पद्धतीने अर्थ काढतील त्या पद्धतीने अर्थ तयार होतो। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार तसेच शिवसेना भाजपचे प्रमुख नेते यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले। ते टारे बॅक्टेल हॉल शिरोळ येथे जिल्हा परिषद कोल्हापूर अनुसूचित जमातीच्या सेवानिवृत्त कर्मचारी आयोजित जाहीर सत्कार समारंभात बोलत होते। अध्यक्षस्थानी आमदार दलित मित्र अशोकराव माने होते। आमदार अशोकराव माने म्हणाले की पेन्शनचा प्रश्न मिटवला। समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवून घेण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या सोबत आहोत। आज सरकार आपले आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही। समाजातील तळागाळातील लोकांना कशा पद्धतीने ताकद देता येईल, सरकारच्या योजना कशा देता येतील याचा विचार केला जाईल। संघटनात्मक पद्धतीने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी संघटना मजबूत करा। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की समाजाच्या हितासाठी, भावी पिढीच्यासाठी जे लागेल ते करण्याची भूमिका आमदार म्हणून घेईन। समाजाच्या पुढील लढ्यासाठी जे लागेल ते योगदान देण्याचे अभिवचन दिले। उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल अकुर्डेकर यांनी सेवानिवृत्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न सांगून भविष्यातही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन यड्रावकर यांनी दिले। या प्रसंगी बाबासाहेब वनकोरे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी विजयराव भोजे, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, बाबा उर्फ प्रताप पाटील, डॉक्टर मनोहर कोळी, आप्पासाहेब कोळी, गटशिक्षण अधिकारी सौ भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, जिल्हा सहसचिव राजेंद्र कोळी, सौ मोहिनी कोळी, संभाजीराजे भोसले, प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरढोणे, वाल्या सेवा जिल्हाध्यक्ष विकास शिरगावे, शिवाजी कोळी, विजय आर्गे, बाबासाहेब शिरगुरे, वैभव कोळी, पोपटराव पुजारी, अविनाश पाटील, दिलीप कोळी, अरुणराव कोळी, लक्ष्मण तराळ, रावसो कोळी, सुनील कोळी, उत्तम कोळी, विनायक कोळी, अप्पासो शिरगावे, तानाजी हेरवाडे, संजय कोळी यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक भगवान कोळी यांनी केले, तर आभार जिल्हा संघटनेचे सचिव रमेश शंकर कोळी यांनी मानले। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली।